कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीची समीकरणं बिघडणार। महेश जाधव कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक रिंगणात उतरणार। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे। सर्वच पक्षांनी आतापासून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आतापासूनच इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते। कोल्हापूर उत्तरमध्ये महायुती जर एकत्र लढली तर उमेदवारी कोणाला द्यायची या संदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यासमोर मोठा पेच निर्माण होणार आहे। कोल्हापूर उत्तरवर माजी आमदार राजेश क्षीरसागरांनी आधीच दावा केला, तर कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्यजित कदम यांनी चांगले मते घेतल्यानं त्यांचाही आत्मविश्वास वाढलाय। कदम सुद्धा उत्तरच्या तयारीत आहे, तर तिकडे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे सुद्धा कोल्हापूर उत्तरच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे। तर भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे ज्यांनी 2014 मध्ये भाजपकडून कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवली होती ते महेश जाधव हे देखील उत्तरमधून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। हे बघा, कोल्हापूर उत्तरची निवडणूक महेश जाधव 100% लढवणार, कारण 2014ला अति 15 दिवसाच्या काळात मी 40,000 मतं क्रॉस केली होती। त्यानंतर तर मी राज्यमंत्री पदा दर्जावरती काम केलं। आज माझा पक्षातला अनुभव पाहता 30 वर्ष पक्षात काम करतोय। आज संघटन चांगल्या पद्धतीनं मी सगळे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत आणि आज 100% कोल्हापूर उत्तरमधनं मला तिकीट मिळाल्यानंतर मी आमदार होऊ शकतोय हा विश्वास सर्वसामान्य जनतेला आहे आणि माझ्याबरोबर असणारे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत। पक्षश्रेष्ठी निश्चित या येणाऱ्या 24च्या विधानसभेच्या वेळेला माझ्या उमेदवारीचा विचार नक्की करतील। तिकीट मलाच मिळेल आणि सर्व लोकांचा विश्वास संपादन करून मला ही निवडणूक जिंकता येईल। त्यामुळे मी प्रमुख दावेदार आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते पक्षश्रेष्ठी ठरवतील, पण निश्चित माझी तयारी आहे, त्या पद्धतीने माझं कार्य आहे। मी इतर राज्यात गोवा, कर्नाटक किंवा अन्य सांगेल त्या ठिकाणी पक्षाने मी निरीक्षक म्हणून गेलेलो आहे। माझा अनुभव आहे, मी महाराष्ट्र राज्याचा आता सचिव आहे, त्यामुळे सिनियरिटी बघितली, अनुभव बघितला, माझं वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी निश्चित मला उमेदवारी देतील आणि मी चांगल्या ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे। खरं पाहिलं तर त्या ठिकाणी सध्या काँग्रेसचे त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत जयश्री जाधव। हे पहा, जर इतर मित्रपक्ष युती म्हणून महायुती म्हणूनच लढवणार आहे, परंतु माझ्या मताप्रमाणे राधानगरी आणि करवीर शिवसेना लढवेल, कागल आणि चंदगड राष्ट्रवादी लढवेल आणि कोल्हापूर शहर आणि उत्तर हे भाजप लढवेल। 2-2 असं समीकरण, प्रत्येकाला 2-2 सीटा दिल्या जातील आणि त्याचबरोबर मित्रपक्षांनी ही मदत ही प्रत्येकानं आपापल्या ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार करायचाच आहे। झालेल्या निवडणुकीचा विचार केला तर कोल्हापूर शहरामध्ये मतं चांगली मिळालेली आहेत, त्यासाठी आम्ही प्रचार केलेला आहे। मी स्वतः मिसळ पे चर्चाचा असू देत, घर टू घर पॉम्पलेट वाटायचा विषय असू देत, मेळावे असू देत, पदयात्रा असू देत, कॉर्नर सभा असू देत, सगळ्या ठिकाणी अग्रक्रमानं महेश जाधव पुढे होते आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा मला खरं तर माझ्यावर अन्याय झाला, पोटनिवडणुकीमध्ये मलाच तिकीट द्यायला पाहिजे होतं, पण पक्षश्रेष्ठींनी त्या ठिकाणी विचार वेगळा केला असेल, पण यावेळेला माझा विचार नक्की पक्षश्रेष्ठी करतील आणि याची मला खात्री आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलंच यश मिळालंय, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालंय। मात्र महायुती विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणार की वेगवेगळी लढणार याबद्दल अद्याप निश्चितता नाहीये। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अनेक उमेदवार आता सध्या इच्छुक आहेत। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे आधीपासूनच सांगतात की कोल्हापूर उत्तरवर आमचाच दावा आहे, तर तिकडं कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक लढवलेले भाजपचे सत्यजित कदम हे देखील या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे। तर महेश जाधव यांनी सुद्धा आता कोल्हापूर उत्तर मधून शड्डू ठोकण्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्यामुळे महायुती जर एकत्र लढली तर उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता आहेच, मात्र जर विभक्त लढली तर मात्र त्या ठिकाणी महायुतीची समीकरणं बिघडणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।